नमस्कार. विंडोज 11मध्ये एक नवीन फीचर आहे उपयोगाची. त्याबद्दल आज बोलूयात. इथे आपल्याला एक डेस्कटॉप आयकॉन दिसतोय. त्यामध्ये डेस्कटॉप 1 आणि न्यू डेस्कटॉप. तर डेस्कटॉप म्हणजे हा आपला जो पूर्ण एरिया आहे स्क्रीनचा, हा आपला डेस्कटॉप एरिया आहे. आता हा एकच डेस्कटॉप आपल्याला एका वेळी दिसतो. पण विंडोजमध्ये 2 डेस्कटॉप किंवा जास्त डेस्कटॉपही उघडता येतात. आता हा एक डेस्कटॉप आहे आपला आणि हा एक न्यू डेस्कटॉप. तर हा न्यू डेस्कटॉप केला, आपण क्लिक केलं तर डेस्कटॉप 1 दिसतोय. डेस्कटॉप 1 काय आहे? तो हा आहे. आणि डेस्कटॉप 2 ला जर आपण गेलो, हे इथे डेस्कटॉप 2 हा आहे, म्हणजे ब्लँकच आहे बुवा. तर आता पहिल्या डेस्कटॉपवर आपण एक फाईल उघडूयात. ही एक नोटपॅडची फाईल आहे, ही उघडली. आणि एक आपलं हे PDF फाईल आहे, ही उघडली. ही आपण थोडीशी मिनिमाइज करू, म्हणजे छोटी करू फाईल ही. आणि आता आपल्या लक्षात येईल, आता 2 फाईल उघडलेल्या आहेत इथे. या 2 वर समजा मी काम करतोय आणि एक तिसरं एक फोल्डर उघडलं बुवा. हे तिसरं एक फोल्डर मी इथे ओपन केलेलं आहे. म्हणजे आता हा डेस्कटॉप 1 वर आपले 3 कामं समजा चालू आहेत. ठीक आहे. याला मिनिमाइज थोडंसं लहान करतो, म्हणजे लक्षात यायला सोपं होईल. ठीक. हे 3 ॲप्लिकेशन म्हणा किंवा या 3 विंडोज आपण इथे ओपन केलेल्या आहेत आणि समजा आपण याच्यावर काम करतोय सध्या. तर आता हा झाला डेस्कटॉप 2. इथे मी डेस्कटॉपच्या आयकॉनला गेलो आणि त्याला क्लिक करून हे डेस्कटॉप 2 वर हे सगळं दिसतंय आपल्याला या ठिकाणी. तर आता डेस्कटॉप 1 जो आहे आपला, हा ब्लँक आहे. तर इथं आलो आपण परत डेस्कटॉप 1 वर आणि इथं आता मी वेगळी काही ॲप्लिकेशन्स उघडतो बुवा. इथे मी एक मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड उघडतो. हे ओपन झालं वर्ड आपलं. इथे काम करू शकतो मी, काय जे असेल ते. आणि इथे समजा तुम्ही अजून एक काहीतरी उघडलं, समजा आपलं क्लॉकचं ॲप उघडलं एक. आता हे क्लॉकचं माझं अपडेट होत आहे, मी पहिल्यांदाच उघडलेलं आहे, त्यामुळं त्याचं अपडेशनचं चालू आहे. आणि एक मोबाईल फोन उघडला समजा बुवा. हा मोबाईल फोनही आता लोड होतो इथे. म्हणजे आता जर बघितलं आपण तर या डेस्कटॉप आयकॉनला, डेस्कटॉप 1 वर हे सगळे ॲप आहेत. डेस्कटॉप 1 वर आलो आपण आणि इथे परत डेस्कटॉप आयकॉनला क्लिक केलं तर हा डेस्कटॉप 2 जो दिसतोय आपल्याला, या डेस्कटॉप 2 वर हे मगाशी उघडलेले ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे एकाच वेळी आपण मल्टिपल विंडोज ओपन करून वेगवेगळे डेस्कटॉप क्रिएट करून त्यावर वेगवेगळी कामं करू शकतो. आता हा डेस्कटॉप 1 आहे, हा इथं डेस्कटॉप 2 आहे. आता अजून एक ॲड न्यू डेस्कटॉप केला तर इथे डेस्कटॉप 3 आला. तर डेस्कटॉप 3 बघितला तर हा ब्लँक आहे. डेस्कटॉप 2 ला गेलो, त्याच्यावर 3 ॲप आपण उघडले होते. आणि डेस्कटॉप 1 वर आपलं मोबाईल फोन, वर्ड आणि घड्याळ वगैरे या गोष्टी होत्या. तर ही एक फीचर एकाच वेळी मल्टीटास्किंग करताना फार कामाची आहे असे वाटते. याचा जरूर उपयोग करावा. धन्यवाद.